जय हिंद महाराष्ट्राच्या भावी पोलीस अधिकाऱ्यांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं आमच्या यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. तर आज बेटा आपण पहा, सेकडेवारी आणि नफा तोटा हे दोन घटक संयुक्तरित्या पाहणार आहोत. कारण का, तर सेकडेवारी आणि नफा तोटा हे दोन घटक जे आहेत ते जवळपास एकमेकांवर डिपेंड आहेत. आता या ठिकाणी आज आपण या घटकावर जे प्रश्न घेणार आहोत ते प्रश्न जरी तुमच्या ओळखीचे असतील तर याचं जे सोल्युशन असेल ते जरा हटके असणार आहे. हटके म्हणजे प्रश्न जरी तुम्हाला ओळखीचे असतील तरी या प्रश्नांचं जे मी सोल्युशन देणार आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने देणार आहे. तर पहा, आपण या ठिकाणी आज एक एक प्रश्न पाहू. जसं की पहिला प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 बघा. प्रश्न पहिला, 18 वस्तू 945 रुपयाला विकल्यास 3 वस्तूच्या खरेदी इतका नफा होतो, तर एकूण नफा किती? पहा बेटा, 18 वस्तू आहेत. किती वस्तू आहेत रे? 18 वस्तू. 18 वस्तू 945 रुपयाला विकल्यामुळे 3 वस्तूंच्या खरेदी किमती इतका जर नफा होत असेल तर आपल्याला विचारलं एकूण नफा किती. चला बेटा, आपण आता पहिल्यांदा काय करू, एका वस्तूची खरेदी किंमत, एका वस्तूची, बघा, एका वस्तूची खरेदी किंमत या ठिकाणी आपण काय मानू रे? एक्स. एका वस्तूची खरेदी किंमत जर आपण एक्स मानली तर एकूण खरेदी किंमत किती असेल? पहा बेटा, एकूण खरेदी किंमत किती असेल? एका वस्तूची खरेदी जर एक्स मानली तर वस्तू किती आहेत? 18. मग एकूण खरेदी किंमत किती असणार? 18x. ठीक आहे. त्याच्यानंतर नफा कसा असेल? नफा कसा होतो बघा, 3 वस्तूंच्या खरेदी इतका नफा होतो. पहा, एका वस्तूची खरेदी किंमत आपण एक्स मानली, मग एकूण खरेदी किंमत, वस्तू किती आहेत? 18, एकूण खरेदी किंमत असेल 18x. आणि नफा कसा होतो? तर 3 वस्तूंच्या खरेदी किमती इतका. मग एका वस्तूची खरेदी किंमत जर एक्स असेल बेटा तर नफा किती होणार रे? 3x. राईट. चला, आता काय करा, नफ्याचा फॉर्म्युला लिहा. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. चला, नफा किती होतो? 3x. नफा होतो 3x. एकूण विक्री किंमत किती आहे? बघा, 18 वस्तू 945 रुपयाला विकल्या म्हणजे एकूण विक्री किंमत आहे 945 आणि मायनस बेटा 18 वस्तूंची खरेदी किंमत आहे 18x. ठीक आहे. नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. नफा आहे 3x, विक्री किंमत आहे 945 आणि मायनस खरेदी किंमत आहे 18x. बाजू बदलून घ्या. 18x ला इकडे आणा डावीकडे. 3x अधिक 18x बरोबर 945. 3x अधिक 18x बरोबर 21x बरोबर 900 किती होणार? 45. त्यानंतर बेटा आता काय होईल पहा, x ला उजवीकडे पाठवा. x बरोबर 945 भागिले 21. x बरोबर 21 चोक 84 भाग द्या. 21 चोक 84 या ठिकाणी उरले किती बेटा? 10 आणि 21 पाचा 105. 21 पाचा 105 म्हणजे या ठिकाणी आपण कितीनं भागलं? तर 21 न भागलं. आता एक्स ची किंमत आपल्याला 45 मिळाली. एक्स ची किंमत म्हणजे काय? तर एका वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 45. आपल्याला विचारलं या व्यवहारामध्ये एकूण नफा किती? मला सांगा बेटा, एकूण नफा किती आहे या व्यवहारामध्ये? या व्यवहारामध्ये एकूण नफा जो आहे बेटा तो आहे 3x. किती आहे एकूण नफा? 3x. 3x म्हणजे 3 वस्तूंच्या खरेदी इतका नफा आहे. 3 गुणिले एका वस्तूची खरेदी किंमत मिळाली 45. 3 पाचे 15 5 हातचे 1, 3 चोक 12 1 13 म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर एकूण नफा किती या व्यवहारामध्ये? त्याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1, 135 रुपये. ठीक आहे, 135 रुपये. आता हे झालं एक्स मानून. तुम्हाला एक सोपी पद्धत सांगतो, पहा कसं करायचं. शॉर्टकट मध्ये 18 वस्तू आहेत. 18 वस्तू 945 रुपयाला विकल्यामुळे 3 वस्तूंच्या खरेदी इतका जर नफा होत असेल तर आपल्याला विचारलं या व्यवहारामध्ये एकूण नफा किती झाला. तर बेटा पहिल्यांदा काय करायचं, एका वस्तूची खरेदी किंमत. या प्रकारच्या प्रश्नामध्ये एका वस्तूची खरेदी किंमत काढायची आणि ती कशी काढायची बघा. विक्री किंमत किती आहे? 945 भागिले हे 18. बघा, एका वस्तूची खरेदी किंमत कशी काढायची? विक्री किती आहे? 945 रुपये. छेदामध्ये घ्यायचे 18 आणि प्लस 3 वस्तूंच्या खरेदी इतका नफा. प्लस किती घ्यायचे? 3. आता काय होणार? 945 भागिले 18 प्लस 3 21. 21 चोक 84 है ना. 21 चोक 84 10 उरले, 105 झाले. 21 पाचा 105 म्हणजे या ठिकाणी एका वस्तूची खरेदी किंमत किती मिळेल आपल्याला?
45. मग एका वस्तूची खरेदी किंमत 45 मिळाली आणि नफा कसा आहे बेटा, 3 वस्तूंच्या खरेदी किमती इतका नफा आहे. मग नफा कसा असेल, तर नफा 3 वस्तूंच्या खरेदी किमती इतका आहे. मग एका वस्तूची खरेदी किंमत जर 45, तर नफा हा 3 वस्तूंच्या खरेदी किमती इतका आहे. 3 5 15 5 हातचे 1, 3 चोक 12 आणि 1 13, म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर 135 रुपये एकूण नफा व्हायला पाहिजे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 2. 20 घड्याळे पहा, 20 घड्याळे 10,200 रुपयाला विकल्याने 4 घड्याळाच्या खरेदी किमती इतका नफा होतो, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. आता पहा, या ठिकाणी थोडासा वेगळा प्रश्न आहे. त्या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला एकूण नफा विचारला होता, या ठिकाणी प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत विचारली. चला आपण काय करू, प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत ख की थोडक्यात प्रत्येक घड्याळाची किंमत आपण एक्स मानली. मला सांगा, प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत जर आपण एक्स मानली बेटा, तर एकूण खरेदी किती असेल रे. पहा, एकूण खरेदी किंमत किती असेल. एकूण खरेदी किती वस्तू आहेत बरं एकूण. एकूण खरेदी किंमत किती, तर 20 घड्याळे. घड्याळ किती 20 म्हणजे 20 एक्स आहे ना. एका घड्याळाची खरेदी किंमत आपण जर एक्स मानली, तर एकूण 20 घड्याळे आहेत, म्हणजे एकूण खरेदी किंमत किती असणार 20 एक्स. त्याच्यानंतर बेटा नफा कसा होतो रे. नफा कसा होतो सांगा. जो नफा होतो तो कसा होतो, तर 4 घड्याळाच्या खरेदी किमती इतका नफा होतो. मग एका घड्याळाची खरेदी किंमत किती आहे बेटा, एक्स आहे, तर नफा हा 4 घड्याळाच्या खरेदी किमती इतका होतो, म्हणजे किती होणार 4x. चला आता नफ्याचा फॉर्म्युला, नफा बरोबर विक्री मायनस खरेदी. किती नफा होतो रे 4x. बरोबर किती विक्री आहे बेटा, विक्री किती आहे 10,200 मायनस खरेदी किती आहे टोटल 20x. 20x. चला 20x ला काय करू आपण आता, डावीकडे पाठवू. काय होणार बरं, 4x प्लस 20x आणि उजवीकडे आहे बेटा 10,200. मग 24x होणार. हे 4x प्लस 20x होणार 24x बरोबर 10,200. इथून कळलं का, 24x बरोबर 10,200. आता या ठिकाणी आपण काय करू, एक्स ची किंमत काढू. एक्स बरोबर किती येणार 10,200 भागिले किती येणार बेटा 24. एक्स बरोबर किती 24 चोक 96. 24 चोक किती 96. पहा 24 चोक 96 किती उरले बेटा 6. 24 चोक 96 6 उरले. 24 दुनी 48. 24 दुनी 48 आणि किती उरले बेटा आता 24 दुनी 48 60 होते ना 12 आणि 24 5 120, म्हणजे एक्स ची किंमत किती मिळाली 425 रुपये मिळाली. आपल्याला काय विचारलं होतं, प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती, आणि आपण प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती मानली होती रे, एक्स मानली होती. प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत आपण एक्स मानली होती आणि एक्स चीच किंमत आपल्याला 425 रुपये मिळाली. मग याचा अर्थ प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती असं जर आपल्याला विचारलं, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 425. बरं याच प्रश्नामध्ये जर एकूण बेटा नफा विचारला असता, एकूण नफा किती झाला असं जर विचारलं असतं, तर म्हणतो मी विचारलं नाही, आपल्याला फक्त प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत विचारली आणि ते आलं 425. पण जर नफा विचारला असता, तर नफा कसा आहे 4 घड्याळांच्या खरेदी किमती इतका, म्हणजे नफा किती आहे 4x. म्हणजे 4 गुणिले 425 जर आपण केलं असतं, तर आपलं उत्तर किती आलं असतं 400 चौक 1600 आणि 25 चौक 100, म्हणजे 1700 रुपये एकूण नफा आला असता. पण तसं आपल्याला विचारलेलं नाही. चला आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे 425. चला मग आता दुसरी पद्धत बघा. ही झाली पद्धत नंबर 1. पद्धत क्रमांक 1. आता बघा पद्धत नंबर 2. 20 घड्याळे 10,200 रुपयाला विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी किमती इतका नफा होतो, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. बघा बेटा अशा उदाहरणामध्ये जर नफा होत असेल, तर प्रत्येक वस्तूची किंवा प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत कशी काढायची. ख की खरेदी किंमत किती रुपये बेटा, विक्री 10,200. किती वस्तूंची रे बेटा 20 वस्तूंची. आणि बेटा नफा किती वस्तूच्या खरेदीत का झाला रे 4. मग त्या 10,200 ला 20 अधिक 4 न भाग द्या. वर असेल बेटा किती 10,000, वर असायला पाहिजे 10,200 आणि खाली किती रे बेटा 24. चला मग 24 आता आपण जर भागलं
24 चोक 96 किती उरले बेटा? 24 चोक 96 6 उरले. 24 दुनी 48 12 उरले आणि 24 पाचा 120 म्हणजे आपला भागाकार किती येतो? 425. मग प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती? तर आपलं उत्तर असेल 425. चला आता जाऊ आपण प्रश्न क्रमांक 3 कडे. प्रश्न तिसरा बघा. तिसरा प्रश्न. 17 चेंडू, आता पहा प्रश्न काय आहे. 17 चेंडू 720 रुपयाला विकल्याने 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो, तर एकूण तोटा किती? बघा आता या ठिकाणी एकूण तोटा विचारलं. 17 चेंडू कितीला विकले? 720 रुपयाला विकल्याने 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो, तर एकूण तोटा किती? एकूण तोटा किती? चला बेटा आता आपण काय करूया ठिकाणी, एका चेंडूची खरेदी किंमत किती मानू रे? एक्स. एका चेंडूची खरेदी किंमत जर एक्स मानली बेटा, तर मला या ठिकाणी एकूण खरेदी किती मानावं लागेल? किती वस्तू खरेदी केल्या अशा? 17 ना, 17 चेंडू. मग एका चेंडूची खरेदी किंमत जर मी एक्स मानली, तशा 17 चेंडूची खरेदी किंमत मला मानावी लागेल 17x है ना, 17x. आता एकूण तोटा कसा झाला बघा. तोटा कसा झाला बेटा? विकल्याने 5 चेंडूच्या खरेदी इतका तोटा होतो. 5 चेंडूच्या खरेदी इतका तोटा. मग एका चेंडूची खरेदी जर एक्स असेल, तर तोटा हा 5 चेंडूच्या खरेदी इतका, म्हणजे तोटा किती होणार? 5x होणार. आता लिहा बेटा तोट्याचा फॉर्म्युला. तोटा बरोबर खरेदी वजा विक्री. चला तोटा किती आहे रे? 5x. आता खरेदी किती आहे पहा. एकूण खरेदी किंमत आहे 17x आणि एकूण विक्री किंमत किती आहे बेटा? तर प्रश्नामध्ये दिलं होतं आपल्याला 720. चला 720 घेतलं. आता मी काय करणार, या 720 ला डावीकडे घेणार आणि 5x ला उजवीकडे पाठवणार. निगेटिव्ह 720 आहे तर ते पॉझिटिव्ह होणार आणि इकडे बेटा 17x मायनस किती होणार रे? 5x. मग हे 720 बरोबर 17x मधून 5x गेले 12x. त्यानंतर x बरोबर 720. x बरोबर किती? 720 भागिले 12 जर केलं तर बेटा x ची किंमत किती मिळाली? 12 6 72 आणि समोरचा एक 0. x ची किंमत किती मिळणार मला? 60. मग x ची किंमत 60 मिळाली म्हणजे मला एका चेंडूची खरेदी किंमत मिळाली. एका चेंडूची खरेदी किंमत किती आहे? 60. आता या ठिकाणी आपल्याला विचारलं काय, तर एकूण तोटा किती होईल? एकूण तोटा किती होईल? एकूण तोटा किती होतो बेटा? एकूण तोटा किती होतो रे बघा बरं. एकूण तोटा होतो 5x. एकूण तोटा होतो 5x म्हणजे 5 गुणिले x ची किंमत किती आहे रे? 60. आणि यांचा जर गुणाकार केला तर 6 पंचे 30 आणि समोरचा आहे 0. तर एकूण तोटा या व्यवहारामध्ये व्हायला पाहिजे 300 रुपये. 300 रुपये. पण आपण जर या ठिकाणी बेटा पाहिलं, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 300 रुपये दिसत नाही. मला वाटते की त्यांनी ऑप्शन देत असताना प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत समजून 60 रुपये दिला असेल, पण आपल्याला जर तोटा विचारला तर तो 5x आहे आणि 5x म्हणजे 5 गुणिले 60 बरोबर 300च यायला पाहिजे. कदाचित मला वाटते की या ठिकाणी 60च्या ठिकाणी आपण 300 केलेलं बेटर राहील, कारण ते निश्चित आहे पहा या ठिकाणी किती यायला पाहिजे. तर या ठिकाणी 300 आपण एक पर्याय घेऊ, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. म्हणजे आपल्याला विचारलं होतं एकूण तोटा किती, तर एकूण तोटा हा 5x आहे आणि 5 गुणिले x ची किंमत 60 रुपये मिळाली, म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत 60 मिळाली. 60 गुणिले 5 करा, 300 रुपये आपलं उत्तर यायला पाहिजे. चला आता हे झालं बेटा पद्धतीनं. याला शॉर्टकटनं कसं सोडायचं बघा. मागच्या प्रकारामध्ये काय झाला होता? नफा. या प्रकारामध्ये काय झाला? तोटा. तर काय करायचं बघा, प्रत्येक वस्तूची खरेदी किंमत काढा. काय काढा? प्रत्येक चेंडूची म्हणू आपण ना, प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत कशी काढायची पहा. प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत करताना काय करायचं, 17 वस्तू कितीला विकल्या? 720 ला विकल्या, किंवा चेंडू 720 रुपयाला विकले. किती चेंडू विकले? 17. आणि नफा झाला असेल तर प्लस करा आणि तोटा झाला असेल तर बेटा मायनस करा. मायनस किती चेंडू? 5. म्हणजे 720 भागिले 17 तून 5 गेले 12, 12 6 72 आणि समोरचा एक 0. म्हणजे बेटा हे 60 रुपये आपल्याला काय मिळालं? तर हे 60 रुपये काय आहे, तर एका चेंडूची किंवा प्रत्येक चेंडूची खरेदी किंमत आहे.
तर आपल्याला विचारलं होतं तोटा किती झाला है ना, तोटा किती झाला. तोटा किती झाला बरं, 5 चेंडूच्या खरेदी किमती इतका तोटा होतो है ना. मग 5 वस्तूंच्या खरेदी किमती इतका तोटा होतो. मला एका वस्तूची खरेदी किंमत मिळाली 60, मग 5 वस्तूची खरेदी किंमत म्हणजे गुणिले 5, 6 पंचे 30 आणि समोरचा एक शून्य, म्हणजे 5 वस्तूंची खरेदी किंमत असेल 300 आणि तोटा जर आपल्याला विचारला तो 5 वस्तूंच्या खरेदी किमतीत काय आहे, म्हणजे आपलं उत्तर यायला पाहिजे 300 रुपये. 300 रुपये एकूण तोटा किती. ठीक आहे, चला आता या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4 पहा बेटा. प्रश्न क्रमांक 4, 30 रुपये डझन दराने 30 रुपये डझन दराने 30 पेन खरेदी केले. किती पेन खरेदी केले, 30 पेन. 30 पेन खरेदी केले बेटा. किती रुपये प्रमाणे, 30 रुपये डझन दराने 30 पेन खरेदी केले व विकताना प्रत्येक पेन 3 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती. तर आता एक लक्षात ठेवा, शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा पण एका वस्तूची खरेदी किंमत आणि एका वस्तूची विक्री किंमत याच्यावरून पण काढू शकतो. तसेच शेकडा नफा आणि शेकडा तोटा आपण दोन वस्तूंची खरेदी किंमत आणि दोन वस्तूंची विक्री किंमत यांच्यावरूनही काढू शकतो. तसेच आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा 1 डझन वस्तूंची खरेदी किंमत आणि 1 डझन वस्तूंची विक्री किंमत याच्यावरून पण काढू शकतो. मला सांगा बेटा, 30 रुपये डझन दराने 30 पेन खरेदी केले. आता याचा किती पेन खरेदी केले का याचा विषय नाही. पहा, प्रति डझन रुपये किती किंमत आहे, 30 रुपये. 30 रुपये डझन दराने 30 पेन खरेदी केले. मग मला सांगा प्रति डझन खरेदी किंमत किती आहे, प्रति डझन खरेदी किंमत किती आहे बेटा, 30 रुपये. ठीक आहे, 30 रुपये डझन दराने 30 पेन खरेदी केले म्हणजे प्रत्येक डझनची किंमत खरेदी किंमत आहे 30 रुपये. आता विकताना प्रत्येक पेन कितीला विकले बेटा, 3 रुपयाला. प्रत्येक पेन 3 रुपयाला विकलं. मग प्रति डझन विक्री किंमत किती असेल मला सांगा. प्रत्येक पेन विकलं 3ला आणि डझन म्हणजे 12 पेन, कितीला विकलं, 36ला. म्हणजे प्रति डझनची खरेदी किती आहे, प्रति डझनची खरेदी किंमत आहे 30 रुपये आणि प्रति डझनची विक्री किंमत आहे 36 रुपये. पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक पेन कितीला विकलं, 3ला. प्रत्येक पेन जर 3ला विकलं तर 12 पेन म्हणजे 1 डझन. मग 12 पेन कितीला विकलं असेल, 36 रुपयाला. म्हणजे प्रति डझनची खरेदी किंमत 30 रुपये आणि प्रति डझनची विक्री किंमत 36 रुपये. मग प्रति डझन मागे आपल्याला नफा झाला बेटा किती, प्रति डझन मागे आपल्याला नफा झाला आहे किती रुपये, 6 रुपये. का, 1 डझन पेन 30ला खरेदी केले आणि 36ला विकले म्हणजे नफा 36 मायनस 30 6. आपल्याला विचारलं शेकडा नफा किती होईल. मग बघा शेकडा नफा कसा करायचा. शेकडा नफा बघा, शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात. मग खरेदी किंमत किती आहे, 30. 30 रुपये खरेदीवर 6 रुपये नफा तर 100वर किती. समजलं का, 30 रुपये खरेदीवर 6 रुपये नफा तर 100वर किती. 6 1 6 6 पंचे 30, 5 दुनी 10 समोरचा एक शून्य आणि 20 1 20% शेकडा नफा व्हायला पाहिजे, 20% व्हायला पाहिजे, 20%. पर्याय क्रमांक 2 आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 पहा, 24 रुपयाला 16 फळे खरेदी करून विकताना ते 18 रुपयाला 8 याप्रमाणे विकले तर व्यवहारामध्ये शेकडा नफा किती. चला बेटा, मी तुम्हाला आता सांगितलं होतं की शेकडा नफा किंवा शेकडा तोटा जर आपल्याला काढायचा असेल तर तो आपण एका वस्तूची खरेदी किंमत आणि एका वस्तूची विक्री किंमत याच्यावरून काढू शकतो. दोन वस्तूंची खरेदी किंमत आणि दोन वस्तूंची विक्री किंमत याच्यावरूनही काढू शकतो. तसेच 16 वस्तूंची खरेदी किंमत आणि 16 वस्तूंची विक्री किंमत याच्यावरूनही आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा काढू शकतो. मला सांगा 24 रुपयाला 16 फळे खरेदी केले किंवा खरेदी करून, मला सांगा 16 फळांची खरेदी किती आहे बेटा, 16 फळांची खरेदी किंमत किती आहे. 24 रुपयाला 16 फळे खरेदी करून म्हणजे 24 रुपये किती आहे, 24. 16 फळांची खरेदी किंमत आहे 24. ठीक आहे, 24 रुपयाला 16 फळे खरेदी करून विकताना 18 रुपयाला 8 याप्रमाणे विकले. मग आता 16 फळांची आपण विक्री किंमत काढू. 16 फळांची विक्री किंमत काढू. कसं काढता येईल बघा आपण. 8 फळे कितीला विकले रे, 8 फळे 18 रुपयाला विकले है ना.
आपल्याला बघायचं 16 फळे. मग 8 फळे जर 18ला विकले बेटा, तर 16 फळे कितीला विकले असतील? प्रश्नचिन्ह. चला, इथं होईल तिरकस गुणाकार. 16 गुणिले 18 भागिले 8 है ना, दोघांचा गुणाकार भागिले 8. 8 दुनी 16 आणि 18 दुनी 36. चला, मला सांगा 16 फळं किती रुपयाला खरेदी केले? 24 रुपयाला. आणि विकताना 18 रुपयाला 8 फळे विकले. मग 18 रुपयाला 8 विकले, तर 16 फळांची विक्री किंमत कशी काढायची? 8 फळे 18 रुपयाला विकले, तर 16 फळे किती रुपयाला विकले? तर कितीला विकले? 36. मला सांगा 16 फळांची खरेदी किंमत 24 आणि 16 फळांची विक्री किंमत किती आहे? 36. आता या ठिकाणी नफा झाला आहे ना, काय झाला आपल्याला? नफा झाला. नफा किती झाला बेटा? विक्री किंमत 36 मायनस खरेदी किंमत आहे 24 आणि 36 आणि 24 मध्ये फरक किती आहे? 8चा. म्हणजे नफा झाला असेल आपल्याला 12. 24 अन 6 30 अन 6 12 म्हणजे 12 रुपये नफा झाला. आपल्याला विचारलं शेकडा नफा किती? आपल्याला विचारलं शेकडा नफा किती? शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवरच काढतात. सांगा 16 फळांची खरेदी किंमत किती आहे? 24 आणि नफा किती झाला बेटा? 24 वर 12, तर 100वर किती? ठीक आहे, 100वर किती? पहा मग आता काय होईल. 12 एक 12, 12 दुनी 24, बे पंचे 10 आणि समोरचा एक 0 आणि 50 एक 50, 50% हा शेकडा नफा व्हायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. 50% नफा व्हायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, 16 फळांची खरेदी किंमत किती बेटा? 24 रुपये आणि प्रश्नामध्ये आपल्याला 18 रुपयाला 8 फळे खरेदी केले. 18 रुपयाला 8 म्हणजे 8 फळे 18 रुपयाला, तर 16 फळे किती रुपयाला? 36 रुपयाला. मग 16 फळांची खरेदी एक 24, तर 16 फळांची विक्री किंमत 36. मग नफा झाला 12 रुपये. 24 रुपये खरेदी किमतीवर 12 रुपये नफा, तर 100वर किती? तर उतरायला पाहिजे आपलं 50%. 50%. चला पुढं, पुढचा प्रश्न पाहता. जर खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती? बघा, खरेदी किमतीचे आणि विक्री किमतीचे. खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%. बघा, याची शॉर्टकट सांगतो. जर खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती? बेटा काय करायचं, आता लक्षात ठेवा की खरेदी किमतीचे 70% आणि विक्री किमतीचे 50%. खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती? म्हणजे खरेदी किमतीची 70% किंमत आणि विक्री किमतीची 50% किंमत कशा आहेत? बरोबरीत आहेत. तर आपल्याला विचारलं या व्यवहारामध्ये शेकडा नफा होईल की शेकडा तोटा? इथं काय करायचं, यांना क्रॉस करायचं. क्रॉस केल्यानंतर इथं काय येईल रे? 50 आणि इथं किती येईल रे बेटा? 70. आता हे झालं तुमची खरेदी, ही झाली तुमची खरेदी आणि ही झाली तुमची विक्री. मला सांगा या ठिकाणी खरेदी किती आहे आपली? 50 आणि विक्री किती आहे बेटा? 70. 50 रुपये खरेदी करून एक वस्तू आपण 50 रुपयाला खरेदी करून कितीला विकली? 70ला विकली. मला सांगा बेटा या ठिकाणी नफा किती होणार रे? 50 ची वस्तू 70ला विकली, नफा किती होणार? 20. आपल्याला या ठिकाणी शेकडा नफा किती होतो बघा. आता शेकडा नफा किती होणार? तर या ठिकाणी बघा किती रुपये खरेदीवर? 50 रुपये खरेदीवर. किती रुपये नफा? 20 रुपये नफा. तर 100वर किती? 50 दुनी 100 आणि 20 दोन्ही 40. या व्यवहारामध्ये 40% 40% नफा व्हायला पाहिजे. 40% नफा पर्याय क्रमांक 2 आहे. अलग लक्षात बघा, जर खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%, तर शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती? काय केलं, खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%, याला काय करायचं? क्रॉस करा. 50 इकडे येईल, 70 इकडे जाईल. म्हणजे आता तुमची खरेदी किंमत 50 आणि विक्री किंमत किती असेल? 70. मग 50 ची वस्तू तुम्ही 70ला विकली म्हणजे नफा किती झाला? 20. मग 50 रुपये खरेदीवर 20 रुपये नफा, तर 100वर किती? तर उत्तर येईल तुमचं 40%. 40%. चला पुढचा प्रश्न. जर खरेदी किमतीचे 60%, बघा आता इथं, जर खरेदी किमतीचे 60% बरोबर विक्री किमतीचे 80%, तर व्यवहारातील शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती? चला, खरेदी किमतीचे 60% आणि विक्री किमतीचे 80% कशा आहेत? बरोबर आहेत, है ना. जर खरेदी किमतीचे 60% बरोबर विक्री किमतीचे 80%,
मग खरेदी किमती 60% बरोबर विक्री किमती 80%. तर या व्यवहारामध्ये शेकडा नफा अथवा शेकडा तोटा किती, तर काय करायला क्रॉस करा. याला क्रॉस केलं तर इथं काय येईल रे 80 आणि इथे किती येईल रे बेटा 60. म्हणजे आता तुमची खरेदी किंमत झाली 80 रुपये आणि तुमची विक्री किंमत झाली 60 रुपये. मला सांगा तुम्ही 80 रुपयाची वस्तू बेटा आता 80 रुपयाला खरेदी केलेली वस्तू जर तुम्ही 60 रुपयाला विकली तर या ठिकाणी तुम्हाला तोटा होणार. काय होणार रे तोटा. किती होणार 20 रुपये आहे ना. 80 रुपयाची वस्तू तुम्ही 60 रुपयाला विकली म्हणजे 20 रुपये तोटा झाला. आपल्याला विचारलं काय शेकडा नफा किंवा शेकडा तोटा. त्या ठिकाणी शेकडा तोटाच होईल का. व्यवहारामध्ये तोटा झाला म्हणजे शेकडा तोटा होणार. मग शेकडा तोटा किंवा शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात. किती रुपये खरेदीवर 80 रुपये खरेदीवर. किती रुपये तोटा 20 रुपये तोटा. तर सर मला काढायचं आहे शेकडा तोटा म्हणजे 100वर किती 80वर 20 तर 100वर किती 20 एक 20 20 चोक 80 इथं 4 दुनी 8 2 उरले 4 पंचे 20 आणि शेवटी 25 एक 25%. 25% या ठिकाणी काय होणार तर तोटा होणार सर. 25% काय होणार तोटा होणार. पहा बरं पर्याय क्रमांक 1 दिसतो 25% तोटा व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता हा पॅटर्न लक्षात ठेवा. या प्रकारचा जर प्रश्न विचारला तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपलं उत्तर काय येणार 25%. आता तुम्ही म्हणाल की सर आम्हाला सर्व कळालं पण ते क्रॉसच का केले है ना. मागच्या उदाहरणामध्ये पण तुम्ही क्रॉस केले आणि या उदाहरणामध्ये क्रॉस का केले त्याचं कारण सांगतो बेटा. बघा मागच्या उदाहरणामध्ये आपण इथे क्रॉस का केलं सांगतो. खरेदी किमती किती रे. खरेदी किमतीचे बघा खरेदी किमतीचे 70% खरेदी गुणिले 70/100 आहे ना. खरेदी किमतीचे 70% बरोबर विक्री किमतीचे 50%. ठीक आहे. आता हे जर आपण इकडे आणलं तर गुणाकारात जाईल म्हणजे भागाकारात गुणाकारात हे दोन काय होतील कॅन्सल. आता मला सांगा बेटा इकडे आहे खरेदी विक्रीला गुणाकारातून इकडे आणलं इकडे विक्री आणि या जर आपण 70ला तिकडे पाठवलं तिकडे 50 आहे आणि 50च्या छेदामध्ये गुणाकारातून 70 पुढे जाईल छेदात. सांगा खरेदी किती आली 50 आणि विक्री किती आली 70. बघा खरेदी किती आली 50 विक्री किती आली 70. हे त्याचं कारण आहे. चला आणखी सांगतो पुढचं. आता इथं बघा आता तुम्ही म्हणाल सर हे क्रॉसच काय केलं तर बघा खरेदी किमतीचे 60% खरेदीचे 60% बरोबर विक्रीचे 80%. विक्रीचे किती टक्के 80%. बेटा हे 100 काय होईल रे कॅन्सल. 100 कॅन्सल होईल. इकडे आहे खरेदी गुणाकारातून विक्री कुठे येईल इकडे छेदामध्ये येईल. इकडे किती आहे बेटा 80 आणि हे गुणाकारातून 60 तिकडे गेला तर कुठे जाईल भागाकारात. सांगा खरेदी किती आली 80 विक्री किती आली 60. म्हणून तर आपली या ठिकाणी खरेदी आपण 80 घेतली. बघा खरेदी 80 विक्री 60 विक्री 60. ठीक आहे. हे त्याचं कारण आहे. चला पुढं प्रश्न क्रमांक 8 बघू आपण आता. प्रश्न 8वा 20 वस्तूची खरेदी किंमत 20 वस्तूची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री एवढी असेल तर व्यवहारावर काय परिणाम होईल. बघा बेटा 20 वस्तूची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री एवढी असेल तर व्यवहारावर काय परिणाम होईल. बघा खरेदी वस्तू किती आहेत रे. बघा खरेदी वस्तू 20 आणि 20 वस्तूंची खरेदी किंमत किती वस्तूंच्या विक्री एवढी आहे. विक्री वस्तू किती 20 वस्तूंची खरेदी किंमत ही 15 वस्तूंच्या विक्री एवढी आहे. चला 20 वस्तूंची खरेदी किंमत 20 वस्तूंची खरेदी किंमत बरोबर 15 वस्तूंची विक्री किंमत. इथं पण काय करायचं याला क्रॉस करायचं. याला क्रॉस करा. बघा 20 वस्तूची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री एवढी असेल तर व्यवहारावर काय परिणाम होईल. बघा 20 वस्तूंची खरेदी किंमत बरोबर 15 वस्तूंची विक्री किंमत. आता मी याला क्रॉस करणार. क्रॉस केलं तर इथं कोण येईल बेटा 15 आणि इकडे कोण येईल 20. म्हणजे आता तुमची खरेदी किंमत किती झाली 15 आणि तुमची विक्री किंमत किती झाली 20. मग तुम्ही 15 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 20 रुपयाला विकली बेटा तर या ठिकाणी तुम्हाला नफा किती होईल रे. 15 रुपयाला खरेदी केलेली वस्तू तुम्ही 20 रुपयाला विकली म्हणजे नफा किती झाला 5 रुपये. चला मग आपल्याला विचारलं शेकडा नफा किती. चला व्यवहारावर काय परिणाम होईल तर शेकडा नफा होईल. कसा होईल शेकडा नफा. किती रुपये खरेदीवर किती रुपये नफा. 15 रुपये खरेदीवर 5 रुपये नफा. बघा 15 रुपये खरेदीवर 5 रुपये नफा तर 100वर
किती? 5 एक 5, 5 त्रिक 15, वर 100 एक 100 आणि 100ला बेटा 3 न भागलं तर आता मला वाटतं की तुम्हाला सगळं माहित आहे. 100ला जर आपण 3 न भागलं तर आपला भागाकार येईल 33.33%. पण दोन्ही पण आहेत बघा, 33.33%, 33.33%. पण नफा का तोटा? इथं नफा आहे ना. मग नफा जर प्रत्यक्षात असेल तर शेकडा नफा सुद्धा, शेकड्यामध्ये सुद्धा काय होणार? नफाच होणार. म्हणजे आपलं उत्तर 33.33% नफा व्हायला पाहिजे. ठीक आहे. बघा, 20 वस्तूंची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. मग 20 वस्तूची खरेदी किंमत बरोबर 15 वस्तूची विक्री किंमत, असं मी मांडलं. त्याला पुन्हा क्रॉस केलं, 15 इकडे आलं, 20 इकडे आलं. खरेदी किंमत 15, विक्री किंमत 20. मग 15ची वस्तू 20ला विकली, 5 रुपये नफा. मग 15 रुपये खरेदीवर 5 रुपये नफा, तर 100वर किती? माझं उत्तर येणार 33.33% नफा. आता तुम्ही इथं पण प्रश्न कराल की सर या ठिकाणी क्रॉसच काय केलं? या ठिकाणी क्रॉस काय केलं? बघा बेटा, 20 वस्तूची खरेदी किंमत ही 15 वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. चला, मी काय करतो, एका वस्तूची खरेदी किंमत एक्स मानतो आणि एका वस्तूची विक्री वाय मानतो. एका वस्तूची खरेदी किंमत मी एक्स मानली आणि एका वस्तूची विक्री किंमत मी वाय मानली. मग एका वस्तूची खरेदी जर एक्स, तर 20 वस्तूंची खरेदी किती बेटा? 20 एक्स. एका वस्तूची विक्री जर वाय, तर 15 वस्तूची विक्री 15 वाय. आणि कशात पण ते बरोबर येत आहेत ना. 20 वस्तूंची खरेदी किंमत ही 15 वस्तूंच्या विक्रीच्या बरोबर आहे. चला, आता काय होईल बरं? इकडे आहे एक्स, तो गुणाकारातला वाय इकडे येईल आणि इकडे आहे 15 आणि हा गुणाकारातला 20 इकडे जाईल, छेदात जाईल. एक्स ची किंमत किती आली? 5, 15 आणि वाय ची किंमत किती आली? 20. मग एक्स ची किंमत म्हणजे खरेदी ना. एक्स ची किंमत म्हणजे काय? खरेदी किंमत. मग इथं बघा, खरेदी किंमत आली 15, एक्सचं व्हॅल्यू आलं 15 आणि वायचं व्हॅल्यू आलं 20. मग खरेदी 15 आणि विक्री किती? 20. हे त्याचं कारण आहे. त्याच्यामुळे काय करायचं, डायरेक्ट यांना आपण क्रॉस करून घ्यायचं. आपलं उत्तर येईल 33.33% नफा. चला पुढं, 15 वस्तूची खरेदी किंमत 20 वस्तूंच्या विक्री एवढी असेल तर व्यवहारावर काय परिणाम होईल? पहा आता, 15 वस्तूची खरेदी किंमत 20 वस्तूंच्या विक्री एवढी असेल तर व्यवहारावर काय परिणाम होईल? चला, 15 वस्तूची खरेदी बरोबर 20 वस्तूची विक्री, बरोबर, हे पहिल्यांदा लिहून घ्या. 15 वस्तूची खरेदी ही 20 वस्तूच्या विक्री एवढी असेल. म्हणजे 15 वस्तूची खरेदी बरोबर 20 वस्तूची विक्री. आता मी काय करणार, या दोन संख्यांना क्रॉस करणार. दोन संख्यांना क्रॉस केलं बेटा, म्हणजे इथं कोण येणार रे आता? 20 आणि इथं कोण येणार रे? 15. कळलं का? 20 ला इकडे घ्या, 15 ला इकडे घ्या. म्हणजे आता आपली खरेदी किंमत किती आली? 20 आणि आपली विक्री किंमत किती यायची बेटा इथं? 15. मग 20 रुपयाची वस्तू जर आपण 15 रुपयाला विकली, 20 रुपयाला खरेदी केलेली वस्तू जर आपण 15 रुपयाला विकली, त्या ठिकाणी तोटा किती होणार मला? 5 तोटा होणार. आपल्याला विचारलं शेकडा तोटा किती? चला, आपल्याला काढायचा आहे शेकडा तोटा. शेकडा तोटा किती रुपये खरेदीवर? बघा, किती रुपये खरेदीवर? 20 रुपये खरेदीवर 5 रुपये तोटा, तर 100वर किती? बघा ना, 20 रुपये खरेदीवर 5 रुपये तोटा, तर 100वर किती? तर काय होईल बेटा? पहा, 20 5 100 आणि 5 5 25%. तोटा का नफा? तोटा. कारण प्रत्यक्षात जर तोटा झाला असेल तर शेकडा पण तोटाच होईल. ठीक आहे, शेकडा पण तोटाच होईल. म्हणजे 25% तोटा हे माझं उत्तर यायला पाहिजे. पण पर्यायामध्ये बघा बरं, 20% नफा, 25% नफा, 20% तोटा, 25% तोटा पर्याय नाही. पण आपल्यासाठी एक पर्याय दिला आहे, यापैकी नाही. याचं उत्तर यायला पाहिजे यापैकी नाही, 25% तोटा. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. 20 वस्तूची खरेदी किंमत 20 वस्तूची खरेदी किंमत ही एक्स वस्तूच्या विक्री किमती एवढी आहे. जर त्यामुळे 25% नफा होत असेल तर एक्स चे मूल्य काय? बघा, 20 वस्तूची खरेदी कशा बरोबर आहे? 20 वस्तूची खरेदी किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. एक्स वस्तूंची विक्री, बघा, 20 वस्तूची खरेदी किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री किमती एवढी आहे. जर त्यामुळे 25% नफा होत असेल तर एक्स चे मूल्य काय? बघा बेटा, आता 20 वस्तूंची खरेदी किंमत कशाच्या बरोबर आहे? 20 वस्तूंची खरेदी किंमत ही एक्स वस्तूंच्या विक्री बरोबर आहे. तर यांना आपल्याला काय करायचं असतं बेटा? क्रॉस.
यांना जर आपण क्रॉस केलं तर एक्स इथं येईल आणि 20 इकडे जाईल. एक्स इकडे आलं, 20 इकडे आलं. मग आता मला सांगा एक्स काय आपलं? एक्स काय आहे? तर खरेदी किंमत आहे. आणि विक्री किंमत किती आहे बेटा? 20. चला, विक्री किंमत किती आहे? 20. आता खरेदी किंमत आहे एक्स, म्हणजे एक्स म्हणजे आता विक्री वस्तूंची संख्या आहे ते. चला, मग इथं आपण याला क्रॉस केलं, इकडे एक्स आलं, इकडे 20 घेतलं, म्हणजे आता खरेदी किंमत असेल एक्स आणि विक्री किंमत असेल 20. मला सांगा आता विक्री किंमत 20 आहे आणि आपण किती टक्के नफा मिळवला आता विकून? त्यामुळे 25% नफा होत असेल. म्हणजे एक वस्तू आपण जेव्हा 20 ला विकली तेव्हा 25% नफा झाला आहे ना. 25% नफा झाला आणि विकली कितीला? 20 रुपयाला. मग 25% नफा झाला म्हणजे 125% म्हणजे 20. म्हणजे ती वस्तू आपण विकली 20 रुपयाला आणि किती टक्के नफा घेऊन विकली? 25%. म्हणजे 125% म्हणजे 20. तर मला विचारलं एक्सचं मूल्य काय? एक्सचं मूल्य म्हणजे खरेदी किंमत आपल्या भाषेमध्ये, आणि खरेदी किंमत ही नेहमी किती असते? 100% असते. चला, 125% म्हणजे 20, 100% म्हणजे किती? 100 गुणिले 20 भागिले 125. 25 चोक 100, 25 5 6 5 चोक 20 आणि 4 चोक 16. हे माझं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुन्हा एकदा सांगतो बघा. 20 वस्तूची खरेदी किंमत बरोबर एक्स वस्तूची विक्री किंमत. चला, यांना क्रॉस केलं बेटा. एक्स इकडे समोर आलं आणि 20 इकडं पलीकडे गेलं. आता खरेदी किंमत किती आपली? एक्स म्हणू, आणि विक्री किंमत किती मिळाली? 20. आता ही वस्तू आपण 20 ला विकली आणि किती टक्के नफा होतो? 25%. मग 25% नफा होतो कितीला विकल्यास? 20 रुपयाला विकल्यास. मग याचा अर्थ त्या खरेदी किमतीचे 125% म्हणजे 20. त्या खरेदी किमतीचे 125% म्हणजे 20. तर आपल्याला विचारलं एक्सचं मूल्य म्हणजे खरेदी किंमत. मग एक्सचं मूल्य म्हणजे खरेदी किंमत ही नेहमी 100% असते. 100% म्हणजे किती? कॅल्क्युलेशन करा. आपलं उत्तर किती मिळणार? 16 मिळणार. चला, 16 मिळणार. त्यानंतर पुढचा प्रश्न 11वा. मागील वर्षी मागील वर्षी मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते. त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल? बघा, मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट होईल? आता मला सांगा बेटा, मागील वर्षी एका शाळेमध्ये किती विद्यार्थी होते? 500. मागच्या वर्षी शाळेमध्ये विद्यार्थी किती होते? 500 विद्यार्थी होते. त्यामध्ये 320 मुले होते आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून, यावर्षी विद्यार्थी संख्या कायम आहे म्हणजे याही वर्षी एकूण विद्यार्थी संख्या किती आहे? 500 आहे. पण त्यामध्ये 280 मुले आणि 220 मुली आहेत. तर मुले आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किंवा घट झाली? चला, पहिल्यांदा बघू आपण मुले. मला सांगा बेटा, प्रत्येक वर्षी मुले कॉन्स्टंट आहेत ना, म्हणजे किती आहेत? अगोदरच्या वर्षी एकूण विद्यार्थी 500 होते, अगोदरच्या वर्षी 500 विद्यार्थी होते, आणि दुसऱ्या वर्षी सुद्धा विद्यार्थी संख्या कायम आहे, म्हणून मी इथं 500 लिहिलं. मग अगोदरच्या वर्षी मुले किती होते? 320. आणि आता किती आहेत बेटा? या वर्षी मुले 280. मग 320 होते पहिल्या वर्षी, आता झाली 280. आणि टक्क्यामध्ये करायचं म्हणून गुणिले काय करा? 100. पण मला सांगा, पहिल्या वर्षी 500 पैकी विद्यार्थी होते 320, आणि दुसऱ्या वर्षी 500 पैकी पहिल्या वर्षी मुलं होते 320 आणि 500 पैकी दुसऱ्या वर्षी मुले होते 280. म्हणजे निश्चितच या ठिकाणी मुलांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. पहा, मग 500 छेदामध्ये घ्या बेटा. 320 आणि 280 मधला फरक किती आहे? 40. आणि गुणिले 100. 100 एक 100, 100 5 500 आणि 85 40 आणि 8 एक 8% घट. मुलांच्या संख्येमध्ये काय झाली? 8% घट झाली. बघा, पहिल्या वर्षी पण 500 विद्यार्थी होते आणि याही वर्षी 500 विद्यार्थी आहेत, म्हणून मी इथे लिहिलं 500. पहिल्या वर्षी मुले होते 320 आणि दुसऱ्या वर्षी मुलं आहेत 280, म्हणजे घटले आहे ना, घटले. म्हणून 320 मायनस 280 गुणिले 100 केलं आणि हे कॅल्क्युलेशन केलं, त्याचा अर्थ मुलांची संख्या 8% घटली. आता मुली आता मला सांगा, दोन्ही वर्षी विद्यार्थी संख्या टोटल सारखीच आहे, किती? 500. पहिल्या वर्षी मुली किती होत्या बेटा? पहिल्या वर्षी मुली होत्या 180 आणि दुसऱ्या वर्षी मुली आहेत 220, म्हणजे मुली वाढल्या. दुसऱ्या वर्षी किती आहेत? 220.
पहिल्या वर्षी होते 180, म्हणजे मुली वाढल्या आणि त्याला टक्क्यात करायचं, गुणिले काय करा 100. मग वरची वजाबाकी जर केली 40, छेदामध्ये 500 गुणिले 100, 100 एक 100, 100 पाचा 500, 45 आणि 8 एक 8% वाढ झाली. कशा संख्येमध्ये? मुलींच्या संख्येमध्ये 8% वाढ आणि मुलांच्या संख्येमध्ये 8% घट. मग मुले 8% घट आणि मुली 8% वाढ, हे आपलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, चला एक शेवटचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न 12वा. एका वस्तूच्या विक्री मागे एका व्यापाऱ्याला 10 रुपये तोटा झाला तर, झाला शब्द राहिला बघा. एका वस्तूच्या विक्री मागे एका व्यापाऱ्याला 10 रुपये तोटा झाला असं लिहावं लागेल. जर त्या व्यापाऱ्यास 16.203% तोटा झाला असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती? चला विचारलं वस्तूची खरेदी किंमत. आपण वस्तूची खरेदी किंमत किती म्हणू बेटा? एक्स. चला आता या ठिकाणी व्यवहारामध्ये काय झाला? 10 रुपये तोटा झाला. व्यवहारामध्ये 10 रुपये तोटा झाला आणि शेकडा तोटा किती झाला बेटा? 16.203% शेकडा तोटा झाला. आपल्याला विचारलं त्या वस्तूची खरेदी किंमत किती? चला त्या वस्तूची खरेदी किंमत मी एक्स मानली, वस्तूची खरेदी किंमत एक्स मानली आणि शेकडा तोटा किंवा शेकडा नफा हा नेहमी खरेदी किमतीवर काढतात. मग मला सांगा एक्स रुपये खरेदी किमतीवर किती तोटा झाला? 10 रुपये. एक्स रुपये खरेदी किमतीवर 10 रुपये तोटा झाला आणि बेटा त्याचं जर शेकड्यात रूपांतर केलं तर शेकडा तोटा किती झाला? बघा ना, एक्स रुपये खरेदीवर 10 रुपये तोटा, एक्स रुपये खरेदीवर 10 रुपये तोटा, त्याचं शेकड्यात रूपांतर करायचं म्हणजे गुणिले 100 आणि शेकड्यात रूपांतर केलं तर शेकडा तोटा किती झाला? 16.203. मी या 16.203 ला असं लिहू शकतो का? 3 ला 3, त्याला अंशाधिक मध्ये करा. 3 ला 3, 16 48 2 50, त्याला मी अंशाधिक मध्ये केलं. चला आता काय होईल पहा. आता काय होणार ते यांचा गुणाकार वर किती येईल बेटा? 10 गुणिले 100 1000, छेदामध्ये आहे एक्स, बरोबर 50/3. त्रिकस गुणाकार किती होईल? 50x, एक्सचा आणि 50चा आणि 1000 त्रिक 3000, त्यानंतर x बरोबर 3000 भागिले 50, 0 कॅन्सल, x ची किंमत किती येईल? 5 30 आणि समोरचा एक 0. आपण खरेदी किंमत 1 रुपये मानली होती आणि त्याची किंमत आली 60 रुपये. त्या वस्तूची खरेदी किंमत असायला पाहिजे 60 रुपये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.